नमस्कार. शेलके फॅमिली ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत ठाण्यामधील किसननगर विभागामध्ये. किसननगरमध्ये खूप मोठे मोठे डेकोरेशन आहेत. आज त्याचं दर्शन आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घडवणार आहे. जिथे ते मला चांगले गणपती डेकोरेशन असेल ते तुम्हाला मी पोहोचवतोय. तर दर्शन घेऊया किसननगरच्या राजाचा. पहिला आपण दर्शन घेणार आहोत जनजागृत मित्र मंडळ किसननगर. खूप सुंदर देखावा इथे तयार केला आहे. पंढरपूरचं मंदिराचं एक प्रतिकृती आपल्या पाहायला मिळणार आहे. पंढरपूर नगरी विठोबाची भक्ती रसाची अमृतकाची, वारकरी येती आनंदाने, नाचती गाती नामघोषाने. चला तर मग पंढररूपी उभारलेल्या अशा देखाव्यात प्रवेश करूया. वारकरी झोळीत नाम घेती, पंढरपूर नगरीत आनंद माती. विठ्ठल भेटी मनाचा आधार, भक्ती रसाचा अखंड सागर. छानसे असे पंढरपुरी देखाव्यामध्ये आपण पाहतोय. हीच ती जागा जिथे लाखो वारकरी आषाढी वारीमध्ये एकत्र येतात आणि विठोबाच्या नामघोषात तल्लीन होतात. पंढरपूरच्या या पवित्र भूमीवर संतांचे पाऊलखुणा जपल्या गेल्या आहेत. पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणीची मंदिर हे केवळ वास्तू नाही, तर प्रत्येक भक्ताच्या हृदयातील श्रद्धास्थान आहेत. संतांच्या पाऊलखुणा इथे आपल्याला दिसतात. वारकरी झोळीत नाम घेती, पंढरपुरी नगरीत आनंद माती. नामघोषात दुमदुमे गगन, विठ्ठल रुक्मिणीचा पवित्र चरण. पंढरपुरी नगरी मोक्षाचा द्वार, भक्तिरसाचा अखंड आधार. गणपतीच्या दर्शनासोबत भक्त विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातही दर्शन घेतात असे वाटत होते. गाभारातील काळा तवळा विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा आहे, तर शेजारी रुक्मिणी मातेची करुणामयी मूर्ती आहे. गणेश उत्सवाच्या काळात दोन्ही ठिकाणी भक्तांची लाट उसळत होती आणि भक्तिभावाने सर्व वातावरण भारून गेले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. खरंच इथे जो देखावा या मंडळाने साकारलेला आहे, तो जणू असं वाटत होतं की मी पंढरपुरातच उभी आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. काळा तवळा उभा विठ्ठल, भक्ताच्या मनाचा तो आधार. शेजारी रुक्मिणी माता दयाळू करुणेने करते जगाचा उद्धार. विठोबाच्या नगरी भक्तिरस रंग, रुक्मिणीच्या दर्शनात मिळे आनंद. गाभारातील ते तेजस्वी रूप भक्तांच्या हृदयात जगवते दीप. आतमध्ये प्रवेश करतो. सुरेख अशी गणपती बाप्पाची मूर्ती होती. गणरायाचा देखावा सुंदर, पंढरपूर नगरीत साजरा दरबार. विठ्ठलाच्या भूमीत मंगळ सोहळा, भक्तिभावाने सजला बाप्पाचा मेळा. भव्य गणेश बाप्पाच्या दर्शनासोबत विठोबाच्या शेजारी उभी असलेली मूर्ती भक्तांना पंढरपूरच्या पवित्र अनुभूती देत होती. गणपती बाप्पाची शोभिवंत मूर्ती आणि शेजारी विठ्ठल रूपी मूर्ती जणू भक्ताच्या श्रद्धेचा संगम दाखवते. भव्य गणेश आणि विठ्ठलाची एकत्रित मूर्ती भक्ताच्या मनात आनंद, भक्ती आणि शांतीचा अनुभव इथे निर्माण करत होती.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीभोवती वारकरी संप्रदायातील संतांचे रंगीत चित्र ठेवलेली आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास, संत मुक्ताई यासारख्या संतांचे चित्र भक्तांना भक्तिरसाची अनुभूती देत होती. ही चित्र फक्त सजावटीसाठी नाहीत, तर ती भक्तांना संतांच्या शिकवणीची आठवण करून देतात आणि भक्तिभाव वाढवतात. चित्राच्या या माध्यमातून प्रत्येक संतांचा संदेश, श्रद्धा, सेवा, भक्तिरस आणि एकात्मता अनुभवायला मिळत होती. प्रवेश करत आहोत सार्वजनिक गणेशोत्सव देखाव्यामध्ये, जिथे आपण पोचलो आहे सूर्योदय मित्र मंडळ, ज्यांनी साकारलेला आहे श्री स्वामी समर्थ समाधी मठ देखावा. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपती बाप्पाचा भव्य मूर्तीभोवती उभारलेला मंडप अत्यंत कलात्मक आणि आकर्षक होते. मंडपाच्या स्थापत्यात पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनचा संगम दिसत होता, ज्यामुळे मूर्तीची भव्यतेचा प्रकाश आपल्याला ते जाणवत होते. रात्रीच्या वेळेस मंडपाची लाइटिंग अविश्वसनीय सुंदर दिसत होती. रंगीत दिवे तसेच स्पॉटलाइट्समुळे भक्तांचे मन भारावून टाकत होते. मूर्ती तर अगदी सुरेख होती, मन भारावून गेले होते. श्री गणपती बाप्पाची भव्य मूर्ती आपल्याला मनाला आनंद आणि भक्तिरसाची अनुभूती देत होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. झाड या पवित्र ठिकाणाला शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा देत होते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी दीपक सावंत, सूर्योदय मित्र मंडळाचा अध्यक्ष. आज आपल्या मंडळाला 31 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या निमित्ताने आपण अक्कलकोट प्रति अक्कलकोट या मंदिराचा देखावा उभा केलेला आहे. तरी आपली गणपतीची मूर्ती जवळजवळ 13 फूट मूर्ती उंचीची आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण यावेळी नवीन नवीन देखाव्यामध्ये आज प्रति अक्कलकोट या स्वामी समर्थांचा मठ इथे स्थापन केलेला आहे. सूर्योदय मित्र मंडळाने दिला हात, सत्काराचा अनुभव आहे खास साथ. श्रीफळ शाळाने गंध घातला आनंदाचा, मित्रांच्या प्रेमात भरला हृदयाचा. स्नेहाच्या या गोड आठवणी सदा राहतील मनात रंगीबिरंगी. सूर्योदय मित्र मंडळाचे आभार, जगभर पसरो आपुलकीचा सार. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.